नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर एक मोठी खुशखबर आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पुढील 3 ते 4 दिवसात वितरित होणार आहे. कालच म्हणजे 24 फेब्रुवारी 2026 रोजी महत्त्वपूर्ण असा निधी वितरित करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण जी.आर. आलेला आहे. हा जी.आर. संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता कालचा म्हणजे 24 फेब्रुवारीचा हा जी.आर. काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही जी.आर. पाहू शकता. तुमच्यासमोर जी.आर. आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दिनांक 24 मार्च 2026. बघा काय सांगतोय अपडेट. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक N3 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण 02 समाज कल्याण 789 अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना 02 अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाअंतर्गत योजना 0201 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर 2235 डी 767 या लेखा शीर्षाखाली 396 म्हणजे ती 3960.00 कोटी इतका निधी या ठिकाणी नियतव्य मंजूर आहे. वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक 7/4/2025 रोजीच्या परिपत्रकान्वये सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे फेब्रुवारी 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी या लेखा शीर्षाखाली 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर या उद्दिष्टांखाली रुपये 277.26 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. तिसरा आहे, सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे. सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांनी विहित पद्धतीने कटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा. सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची या ठिकाणी दक्षता घ्यावी. तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल लेखा शीर्षनिहाय उपलेखा शीर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्ट निहाय माहिती निधी उपयोगिता प्रमाणपत्र संबंधित क्षेत्रीय संबंधित अधिकारी यांनी आयुक्त समाज कल्याण संबंधित प्रादेशिक उपआयुक्त समाज कल्याण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच महिला व बालविकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी. विभागाने अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करून देण्यात यावी. ज्या प्रयोजनासाठी निधीची मागणी केली आहे त्याच प्रयोजनासाठी खर्च करण्याची जबाबदारी ही विभागाची राहील. विभागाने अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील महिला लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ दिल्याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र यापुढील निधीची मागणी करताना सादर करणे आवश्यक राहील. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील घटक कार्यक्रमाअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थीकरिताच होईल याबाबत विभागाने दक्षता घ्यावी. सद्यस्थितीत नोंदणी झालेल्या लाभार्थी महिलाची छाननी करून पात्र लाभार्थी महिलांना लाभ देण्याची खात्री करण्याची जबाबदारी महिला व बालविकास विभागाची राहील. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही. याबाबत महिला व बालविकास विभागाने दक्षता घ्यावी. सदर शासन निर्णयान्वये वितरित करण्यात आलेला निधी खर्च करताना विभाग प्रमुख तसेच नियंत्रक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका वित्तीय अधिकार नियमपुस्तिका यामधील वित्तीय नियम तसेच वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक 7/4/2025 या परिपत्रकातील दिलेल्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करावे. शासन निर्णय वित्त विभागाच्या दिनांक 7/4/2025 परिपत्रकान्वये प्रशासकीय विभागास प्रदान केलेल्या अधिकारात आणि वित्त विभागाने ई नस्तिक
क्रमांक पाहू शकता. या सहमतीनुसार अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता. सदर आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सुचिता साप्ते, कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन. बघा, एकूणच ही खुशखबर आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिन्याचा लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि पुढील 3 ते 4 दिवसात वितरित होणार असून कालच म्हणजे 24 फेब्रुवारी रोजी हा GR प्रकाशित झालेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर GR या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.